अजिबात कडू न लागणारे कारले जर तुम्ही अशा पद्धतीने रेसिपी आजची करून जर बघितली ना, तर खरंच तुम्हाला खूप आवडेल. तुम्ही एक ऐवजी 2 चपाती नक्कीच खाल. तर मी इकडे अशा छोट्या आकाराचे जे कारले असतात ना, तेच नेहमी घेत असते. कारण त्याला कडूपणा कमी असतो आणि टेस्ट भरपूर असते. अशा कारल्यांना आपण जे मोठे-मोठे घेतो ना, त्याला एवढी टेस्ट नसते. तुम्ही एकदा असे छोटे कारले घेऊन बघा, नक्कीच आवडतील तुम्हाला. तर कारले मी आता अशा प्रकारे मध्यभागी कापून घेतलेले आहेत आणि त्यात मी आता मीठ भरून घेते. अशा प्रकारे मी सगळ्याच कारल्यांमध्ये कट देऊन आणि त्यात मीठ भरून घेतलं आहे. तुम्ही इकडे बघू शकता मी देठ कापलेले नाहीत, जसेच्या तसेच ठेवलेले आहेत. आणि एक कारलं पूर्ण पिकलेलं निघालं आतून, तर त्याच्या बिया मी आता एखाद्या कुंडीत लावून देईल, बघू कधी उगतं. आता इथे कढईत मी पाणी टाकून कारले टाकून घेतलेत. त्यात मी आता थोडासा लिंबू पिळून घेते. कारण लिंबू टाकल्याने देखील कारल्यांचा कडवटपणा कमी होतो आणि मुलं देखील आवडीने खातात. त्यामुळे मी इथे छोटीशी फोड घेतली आहे लिंबाची, ती मी इथे टाकून घेते. पूर्ण अर्धा लिंबू देखील घेतला नाही, अर्ध्यामधून अर्धा घेतला आहे मी. आता इकडे कारले शिजत आलेले आहेत. कारले पूर्णपणे शिजून झाले. मी गॅस बंद करते आणि आता मी मसाला तयार करून घेते. इथे 1 वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाण्याची साल मी काढत नाही, जसेच्या तसेच वापरते. आणि इकडे डिशमध्ये मी 2 ते 3 चमचे आपलं कोरडं खोबरं किसून घेतलं आहे. कढीपत्ता घेतला आहे, लसूण, जिरं, अर्धा चमचा लाल तिखट आणि 1 चमचा काळा मसाला मी यात वापरलेला आहे. आता मी याचं मिक्सरमध्ये वाटण तयार करून घेते. शेंगदाणे टाकून घेतले आणि बाकी सगळ्या वस्तू देखील मी आता यात टाकून घेते. आता याचं जाडसर असं वाटण तयार करून घेतलं. तुम्ही इकडे बघू शकता मी पूर्ण बारीक केलेलं नाही, मध्ये अशी जाडसर शेंगदाणे दिसत आहेत. कारण जाडसर असलं की त्याची टेस्ट थोडी वेगळी लागते. इकडे आता मी कारलेतल्या मधल्या ज्या बिया होत्या त्या पूर्णपणे काढून घेतलेल्या आहेत. त्यात मी अशा प्रकारे मसाला भरून घेतला. कारण सगळंच दाखवायला गेलं की मग व्हिडिओ खूप मोठा होतो. इकडे आता कढईत तेल तापून घेतलं आहे. त्यात मी आपली बेसिक जी फोडणी असते ती देऊन घेते आणि जे कारले भरले होते ते मी आता डायरेक्ट तेलात टाकून देते. एखादा मिनिटभर तेलात परतून घेते. तेलात व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यात मी आता चवीनुसार मीठ टाकते. कारण आधी देखील आपण कारले शिजवायला मीठ टाकलेलंच असतं. त्यामुळे त्यात मी आता थोडंसं मीठ टाकून घेते. मीठ टाकून पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेईल. त्यानंतर जो उरलेला मसाला होता तो देखील मी यात आता टाकून घेते. पूर्ण मसाला मी यात टाकून घेते, कारण मसाला जास्त असला की चव चांगली येते. इकडे तुम्ही मसाला टाकून 2 मिनटं झाकण ठेवून छान वाफ येऊ देते. आणि आता तुम्ही इकडे बघू शकता आता आपले कारले तयार झालेले आहेत. तुम्ही एकदा या पद्धतीने नक्कीच ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा.